फुगडी खेळत होते सगळे तिथे. गुढीपाडवा होता. सगळेच घाबरले. अगं बाई हिच्यात किती ताकद आहे. इव्हन राकेश बापट, तन्वी, अनुश्री, दीपाली सगळेच घाबरले. बाई तर आम्हालाच टाकते खाली. पण मी स्ट्रॉंग आहे खूप. आणि मी खूपच कुठलाही टास्क मला दिला की मी खेळत. छान खेळ. अजून या लोकांनी मला खतरो के खिलाडीमध्ये बोलवतात. मी जाऊ शकते, टास्क खेळू शकते, पण ते किडे मकोडे मी खाऊ शकत नाही बाई. राखी, असा कोणता अजून एक रियालिटी शो आहे जिथे तुला खूप जायची इच्छा आहे पण अजून बोलवलं नाहीये, असं कुठे आहे? मला इंटरनॅशनल हो. बिग ब्रदर, हां. हे फिरंगी, हे गोरे लोक आहेत ना, त्यांच्यामध्ये जायचं आणि त्यांची वाट लावायची. कुठलाही अंग्रेज आला, यू बेज, थँक्यू सो मच, थाड त्याच्या तोंडावर पाणी, अंडे डोक्यावर फोडणार. व्हॉट द हेल इज दिस? अरे अंग्रेज सोडून गेले भारताला आणि मला सोडून नाही काय, अंग्रेज गेले आणि मला सोडून गेले. तसं म्हणजे तिथं एक इंग्लिश बोलतात ना, अंग्रेज गेले आणि ह्याला सोडून गेले. आपण इंग्रजी खूप बोलतो ना, मी तर खूप इंग्रजी बोलते. तर तसंच तिथं गेली ना, अशा तर मी बरं रियालिटी शोची क्वीन, म्हणजे सगळे रियालिटी शो मीच पैदा केलेत. कुठलेही सांगा, स्वयंवर किंवा बिग बॉस किंवा कुठलेही रियालिटी शो. मला तुझा तो रियालिटी शो आवडतो, पती पत्नी और बू. किती रियालिटी शो केले, खूप रियालिटी शो केलेत. राखी म्हणजे राखी, मला असं वाटतं राखी सोबत सगळ्यांनी एक्सपेरिमेंट केले, सगळ्याला शिकवलंय रियालिटी शो काय असतं. करेक्ट. मी आताही मी तशीच आहे. माझं जोड कोणच नाहीये. सगळं तिकडं लोक येतं तोंडाने बोलतात, पण मी वेगळी. मला माहिती आहे लोक मला काढून टाकेल, पण मी रिस्क घेते. अरे काढा, काय करणार जास्तीत जास्त. डोकं माझं फिरलं की मी काही तोडेल. ते बरं झालं तुमचं डोकं नाही फोडलंय. अंडेच फोडले ना. राखी, जेव्हा रितेश भाऊ ओरडले तेव्हा वाईट वाटलं? नाही, ते त्यांचं काम आहे. ते किती ओरडले, मला काय, मी इथून ऐकते इथून काढते. ऍक्च्युली खरं सांगू का, ते कापूस एवढं 2 टाकून ठेवते. ते सांगतात ना, मी गप्पच बसते. हो, मला नाही माहिती काय सांगतात. तुम्ही हे नाही केले, ते नाही केले, बरोबर नाहीये, बरोबर नाही, तुम्ही चुकले. पण ते इतके मला माहित आहे की ते तर एक दिवस बाहेरचा धक्क्याला येणार. मग हे 7 दिवस, दुसरे 6 दिवस काय करायचंय? राग येणार, मग काय करायचं? मला कशाला पाठवलं आतमध्ये? झोपायला तर नाही पाठवलं. बरोबर. मी माझं काम करते. मला माझे दर्शक 8 वाजता बसणार. अरे बघा ते झोपतायत, अरे राखी सावंत आतमध्ये जाऊन काही करत नाही. तसं नको. दुसऱ्यांनी माझा ते शो नाही चालव, मी तर चालवणार ना. एक-एकला घेणार आतमध्ये, सोडणार थोडी. अरे काही हे पिकनिक पॉइंट आहे का? इथं आलेत बसायला. पण तू होती म्हणून त्या बिग बॉसमध्ये जीव आला आणि सगळं छान घडत गेलं. आता काही दिवसच बाकी आहेत, आता सगळे बाहेर येतील, तुम्ही एकदा रियुनियन पार्टी होईल, सक्सेस पार्टी होईल, तेव्हा भेटालच सगळ्यांना. एका व्यक्तीला नाही भेटायचे, अशी कोण आहे त्या सीझनमध्ये? माझं हृदय खूप छान आहे. माझे दुश्मन कोणाचं नाही. मला देवाने का शिकवलंय, फॉरगेट अँड फॉरगिव्ह. तर मी सगळ्याला, ज्यांना माझ्याशी बोलायचं असेल, वेलकम, नाहीतर बिडकम. तसंच आहे माझं. मला हे टाळी तिथं बसून टाळू वाजवायला मला आवडत नाही. अरे काय करताय बिग बॉस? का तुम्ही मला जिंकवत नाही? हे लोक मला जिंकवतच नाही, मग परत काय लोक मला पाठवू शकणार नाही. एकदा ट्रॉफी घेतली की अरे मेली तर काय करणार? बिग बॉस येणार, तिथं ट्रॉफी ठेवून जाणार, नाहीतर माझी आत्मा पण अशी भटकत राहणार. बिग बॉस हो, लुक बघा माझं काय मस्त होतं. सगळे घाबरले. किती फॉलो करते मी तुला, मला तिचे सगळे लुक माहितीये, तिची सगळी नावं माहितीयेत. मी राखी बिग बॉस मध्ये कधी येते याची मी वाट बघत असते. तिने जे रुबिनाच्या नवऱ्याबद्दल जे बॉडीवर लिहिलेलं, इतकी मेहनत किंवा इतके, तिचं लग्न वाचलंय माझ्या मुळे. कारण जेव्हा रुबिना तिचा नवरा आलेला, ते लोक डायव्होर्स घेणार होते. डायव्होर्स म्हणजे घटस्फोट. शिकले मी बाई. त्यावेळी मी ठरवलं, एखादी बायको असते ना, त्याच्या नवऱ्याचं पाठीमागे पडतो ना, मग ती बरोबर स्वतःचं घर वाचवायला कशी बरोबर येते, म्हणून मी त्याच्या पाठी लागलेली.
मग तिला आतमधून ते जलन झालं, मग ती तिच्या नवऱ्याजवळ राहायला लागली आणि तिने माझ्याकडून त्याला सोडवलं. मग असं तिचं घर तिने बांधलं की आता 2-2 मुलं झालेत बघा. मी कधी बोलत नाही, असं काम करते ना मम्मी, मला माहित आहे मी काय करते. तिचं घर बांधून आजपर्यंत सांगितलं मी नाही, तिचं घर बांधून दिलंय. पण इतकं छान करतेस म्हणून तुझ्यासोबत नेहमी छान होतं. मला कोणाचं घर तोडायला आवडत हो. नाही, मी जोडते. माझं काही होऊ दे, दुसऱ्यांचं घर जोडायला मला आवडतं. तू एका प्रॉब्लेममध्ये जाते, पण तुला माहिती आहे की तू ज्या देवाला मानते तो देव तुला पटकन वाचवायला येतो आणि तू पटकन सावरते आणि पुन्हा स्ट्रॉंगली उभी राहतेस आणि एंटरटेनमेंट करायला तयार होते. काय करायचं, आपण किती तुटतो, मग परत उठायचं. एकच सूरज आणि एकच चांद आणि एकच जिंदगी, एकच लाईफ आहे. मग चांद तिथंच आहे, सूरज पण तिथंच आहे. त्यांची वेळ बरोबर त्यांना माहिती आहे. लोक येतात, जगतात, मरतात. मग छान जगा ना, पडा उठा, पडा उठा. कितीही पडले परत उठते मी. लोक काही सांगतात, परत उठते. पाठीमागं फिरून बघत नाही मी. हाती चले बाजार आणि कुत्ते भौंके हजार. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.